भाजपत जाणार का या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का, एक स्पष्ट प्रश्न. हे बघा, त्यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही. मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्याबरोबर. धन्यवाद. समीर भुजबळ आपल्या सोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. वाद पेटलेला दिसतोय आणि ओबीसी समाज सगळा एकत्र होतोय का आता छगन भुजबळ यांच्यासाठी? काल देखील बैठक झाली, आज तुम्ही देवेंद्र फडणवीसांची भेट. कालच्या बैठकीला मी नव्हतो, परंतु मला काल काहीतरी बैठक झाली म्हणून काय ओबीसीचे बरेच ते आलेले साहेबांना भेटायला. 10 दिवसांचा वेट अँड वॉचचा सल्ला दिला आहे. या 10 दिवसांमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतील अशी अपेक्षा आहे. समाजाला न्याय मिळेल, न्यू इयरचं गिफ्ट मिळेल. आमची जी आहे ती साधक बाधक सर्व सविस्तर चर्चा झाली, म्हणजे राजकीय चर्चा, सामाजिक चर्चा, सर्व विषयात चर्चा झालेली आहे. आता एक 8-10 दिवसांनी पुन्हा भेटायचं असं म्हटलेलं आहे. बघू काय होतं. नक्कीच. पण इतर पक्षाचे जे नेते आहेत ते सुद्धा आता तुम्हाला ऑफर देत आहेत थेट, की जर तुम्ही आमच्या पक्षात आला तर स्वागत आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील तुम्हाला अजून काय माहिती आहे? मला तरी नाही कोणी सांगितलं. निलेश लंके म्हणालेत की छगन भुजबळ जर ऐकले मी, मला नाही माहिती. पण भूमिका नेमकी काय असणार आहे आता? काही नाही. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि इतर सगळ्या विषयांवरती चर्चा झाली असं सुद्धा म्हणतात समीर भुजबळ. ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत गेले होते. सागर बंगल्यावरती भेट झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची. आणि 10 दिवसानंतर छगन भुजबळांबाबत काही महत्त्वाचा निर्णय महायुती सरकार घेणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.